मध्ये सर्व मुलांना ड मध्ये बसवण्यात येणार आहे, कारण झालेल्या नुकसानीमुळे कुरकुटे सर वरच्या साहेबांना तक्रार करणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत की 10वीच्या 5व्या भागामध्ये काय होणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही बघत आलेला असाल की 10वी अ मधील मध्या आणि त्यांच्या मित्रांची नावे ही 10वी ड मध्ये टाकण्यासाठी आलेली होती. याच कारणामुळे सगळी रागवून गुंड्या फोडतात, चार्ट फाडतात, त्यासोबत बेंच हे तोडून टाकतात. तर पुढल्या सीनला आपण पाहतो की कांबळे सर हे शाळेमध्ये नसतात, ते शाळेमध्ये येतात आणि या सर्वावर मध्ये आद्या यांच्या टोळीला काही शिक्षा सुनावतात. ती शिक्षा अशी होती, मध्याच्या आणि आद्याच्या टीमने झालेल्या नुकसानीचे सर्व पैसे जमा करावेत किंवा आपापल्या पालकांना घेऊन शाळेत यावे. याचाच उपाय म्हणून मध्ये आणि आद्याची टीम सरकडे मदत मागते, पण सर कुठलीही मदत करत नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की हे सर्वजण कामाच्या शोधामध्ये केवडाच्या गावामध्ये जातात. त्यासोबतच केवडाच्या ओळखीमुळे तेथे त्यांना काम सुद्धा भेटते आणि या कामात केवडा सुद्धा त्यांची मदत करते, परंतु तेथे त्यांना रोजगार खूपच कमी भेटतो. आता आपण 5व्या भागामध्ये असं पाहणार आहोत की रेश्मा आणि पल्ली ही दोघे जणी यांच्यासोबत कामावर न जाता दररोज शाळेत जाणार आहे. त्यासोबत मध्ये आणि त्यांची टीम एखाद्या दुकानावर किंवा बांधकामाच्या ठिकाणी किंवा शेतात काम करू शकते आणि ते पैशातून मोडलेले बेंच आणि चार्ट घेणार आहे. त्यासोबत तुम्हाला बघायला भेटणार आहे की त्यासोबत 5व्या भागामध्ये तुम्हाला खूप मोठी भांडणं पण बघायला भेटू शकतात. ही भांडणं कुरकुटे सर व कांबळे सर यांच्यामध्ये होणार आहे, कारण कुरकुटे सर म्हणतील की मुलांना 8वी ड मध्ये बसवा, तर कांबळे सर म्हणतील मुलांना 8वी अ मध्ये बसवा. त्यासोबतच हा प्रिन्सिपलचा निर्णय हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि तो बघण्यासाठी आपल्याला खूप मजा सुद्धा येणार. ज्यांना 5वा भाग बघायचा आहे त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला 8वी व 10वी यामधली कोणती वेब सिरीज आवडली